नमस्कार. आपण एकतेने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार. परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आपण आपल्या कार्यक्रमाच्या अंतिम प्रकरणामध्ये म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये जे अंतिम प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणामध्ये काल आपण एकतेसाठी भीक पाहिजे या सुरू असलेल्या प्रकरणात पाहिलं होतं की आपण कुठे मागे जात आहोत, आपल्या मानव धर्म कशामुळे मागे आहे, आपल्या परमात्मा मार्गाची एकता कोणी तोडली आहे आणि याचे सर्व कारण आपण स्वतः आहोत. इथपर्यंत काल आपण चर्चा केली होती मंडळी. आपण याच्या समोरील चर्चा आज करीत आहोत. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एक संदेश दिला आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एक संदेश दिला आहे. आपण हा संदेश आपल्या कार्यक्रमामध्ये बहुतांश एक दोनदा सादर केलेला आहे. तरी सदर प्रकरणामध्ये आपण त्या प्रकरणाची आठवण केल्यामुळे आपण पुन्हा त्याची माहिती आपण पाहू. सत्य ही परमेश्वर है और परमेश्वर सत्य है. पृथ्वी तल पर मानव यह एकमेव प्राणी है जो इस श्रेय को समझ सकता है. इसीलिए मानवता के नाम बाबा का यही संदेश है कि हे मानव तू जाग जा, तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, सो सोएगा. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा सो खोएगा. जो सोएगा सो खोएगा. आपण बरेचदा आपण कार्यक्रमामध्ये म्हणतो जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. सत्य मर्यादा प्रेम यही जीवन की सफलता है. सत्य मर्यादा प्रेम को अपनाने वाला मानव ही भगवान को पाएगा. पुन्हा एकदा लक्षात घ्या. सत्य ही परमेश्वर है और परमेश्वर सत्य है. पृथ्वी तल पर मानव यह एकमेव प्राणी है जो इस श्रेय को समझ सकता है. इसीलिए मानवता के नाम बाबा का यही संदेश है कि हे मानव तू जाग जा, तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. सत्य मर्यादा प्रेम यही जीवन की सफलता है. सत्य मर्यादा प्रेम को अपनाने वाला मानव ही भगवान को पाएगा. म्हणून शांत व्हा. मला या ठिकाणी सर्वांना सांगायचे आहे. म्हणून सर्वांनी या गोष्टीचा विचार करा. शांत व्हा. शांत व्हा यासाठी म्हटलं की हे संदेश जर तुम्ही आपल्या समोर ठेवलं तर याच्यासाठी आपल्याला एक लक्ष एक चित्त एक मन लागेल आणि त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शांत व्हावं लागेल. म्हणून म्हटलं आहे शांत व्हा, विचार करा, लक्षात घ्या. हे जेव्हा आपण ऐकतो हे वाक्य, हे संदेश, विनंती, प्रार्थना, भगवतकाराची कुठलीही गोष्ट किंवा मानवतेची कुठलीही गोष्ट आपण जेव्हा आपल्या समोर आणतो त्यावेळी आपण शांत व्हा. कुठल्याही गोष्टीचा निर्णय देण्या अगोदर तिच्या काळजीपूर्वक, तिच्या विचारपूर्वक निर्णय द्या. म्हणून या संदेशाच्या अखेरीस म्हटलं आहे की शांत व्हा, विचार करा, लक्षात घ्या, चिंतन करा, एकाग्र मनाने मानव धर्माच्या व बाबाच्या आदेशाचा अभ्यास करा. हे लक्षात घ्या. शांत व्हा, विचार करा, लक्षात घ्या, चिंतन करा एकाग्र मनाने आणि मानव धर्माच्या व बाबाच्या आदेशाचे अभ्यास करा. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे मान सन्मान सोडा, खुर्ची पद सोडा, एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा. मान सन्मान सोडा, मान सन्मान खुर्ची पद स्वार्थ सोडा. मान सन्मान खुर्ची पद स्वार्थ सोडा. एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा. एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा. म्हणून म्हटलं होतं सेवक द्या म्हणजे सेवक द्या, भीक मागता भगवंत दिसला. म्हणून आपण या आपल्या परमात्मा कार्यक्रमामध्ये आपण एकतेसाठी भीक पाहिजे हा प्रकरण शेवटी घेतलेला आहे. मंडळी हे गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. मान सन्मान सोडा, खुर्ची पद सोडा, स्वार्थ सोडा आणि एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा.
आपण लिखितमध्ये या प्रकारे लिहिली आहे की मान सन्मान खुर्ची पद स्वार्थ सोडा, एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा, एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा. सेवक द्या म्हणजे सेवक द्या, भीक मागता भगवंत दिसला. आणि म्हणून या प्रकरणामध्ये पहिलं आपण संदेश दिला, आपला पहिला संदेश दोह्याच्या माध्यमातून दिला की लाखो सेवक है मार्ग में एक भी काम का नहीं, जो चलता है तत्व शब्द नियम से वो सेवक बाबा का सही, वो सेवक बाबा का सही. त्यानंतर दुसरा दुआ दिला होता सेवक द्या म्हणजे सेवक द्या, भीक मागता भगवंत दिसला. आणि या ठिकाणी तिसरा दुआ आलेला आहे मान सन्मान सोडा, मान सन्मान खुर्ची पद स्वार्थ सोडा, एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा, एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा. ह्या गोष्टीचा आपण आपल्या समोर विचार करून त्याचा आढावा घ्या आणि काय करता येईल त्या सुद्धा विचारात घ्या. आणि म्हणून हे लक्षात असू द्या, एखाद्या गावात सेवक आहेत, परमात्मा एक, मार्गाचे विभाग 2 किंवा 3, 4 आहेत. अशा वेळी आपण पाहतो की एखाद्या खाजगी कार्यक्रमात, लग्न समारंभात, आपल्या समाजातील कार्यक्रमात सेवक जात असतात. आता समाजामध्ये बरेच प्रकारचे कार्यक्रम होतात, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बरेच सारे कार्यक्रम होतात. जन्मापासून प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, कुटुंबात व्यक्तिगत कार्यक्रमापासून तर सार्वजनिक कार्यक्रमापर्यंत बरेच कार्यक्रम होतात. आपण आता अशा वेळी जरी आपल्या मार्गाचे सेवक 2 विभाग असले, 3 विभाग असले तरी आपण एकमेकाच्या घरी जातो, असं नाही जात नाही म्हणून आपण एकमेकाच्या घरी जातो. पण एखाद्या विभागाच्या सेवकाच्या घरी जर हवन कार्यक्रम किंवा चर्चा बैठक असली तर आपण का बरं जात नाही? इतका भेद आपल्या मार्गात सेवकातच आपण का बरं करतो? आता तुमच्या लक्षात आलं असेल, असं का म्हटलं मी की मान सन्मान सोडा, खुर्ची पद स्वार्थ सोडा, एक संघटित होऊन सेवक सेवक जोडा. एखाद्या गावात कार्यक्रम आहे, लग्नाचं, 2 भाऊ आहेत, एक या मार्गाच्या एका गटात आहे आणि एक भाऊ दुसऱ्या गटात आहे. त्यांना घरी जेवायला बोलवतो आपण त्यांच्या घरी जातो, लग्नात बोलवतो, बारशात बोलवतो, कोणा ठिकाणी एखादी म्हणत नाही शोक सभेविषयी म्हणजे एखाद्याची कोण मयत वगैरे झाली त्या ठिकाणी जातो आपण. जे नित्यनियमाने ते आपण त्या ठिकाणी करतो, कुटुंबाप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे करतो. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या सेवकाच्या घरी जर हवन असेल का नाही तर दुसरा सेवक जे गटबाजी करतात असे सेवक काय म्हणतात, त्याच्या घरी हवन आहे म्हणून नाही जायच्या, त्याच्या घरी आहे म्हणून त्याला नाही बोलवायच्या. जेव्हा समाजामध्ये एखादा बारशाचा कार्यक्रम होते, जेव्हा समाजामध्ये एखादा लग्नाचा कार्यक्रम होते किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम होते, त्यावेळेस हे बंधनं का बरं नाहीत? आणि मार्गातला एखादा जर हवन होत असेल तर त्यावेळी हे बंधन आहेत. हे कोणासाठी आणि हे कोणी निर्माण केले, हे कशामुळे झाले? पण मार्गाच्याच व्यक्तीला नियम, मार्गाच्याच म्हणजे एखाद्या ठिकाणी हवन असेल त्याच वेळेस नियम. बरं, हे किती पण सत्य आहे आणि कोण्या पद्धतीने आहे हे तुम्ही स्वतःला ओळखा. मग बाबांनी जर मार्गासाठी नियम दिले आहेत तर बाबांनी समाजासाठी आपल्याला काय नियम दिले आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या. म्हणून दोन्ही गोष्टीचा विचार करा आणि जे तुम्हाला योग्य वाटते पण तत्व शब्द नियमाला समोर ठेवून जर तुम्ही कार्य केले काही फरक पडत नाही. जर एखाद्या सेवकाच्या घरी हवनाले जावाले जमत नसेल तर त्याच्या घरी कुठलाही कार्यक्रम होत असेल तर मग आपल्याला जायला जमते का दुसऱ्या गटाच्या सेवकाच्या घरी? परंतु हा मतभेद आपल्याला बाबांनी नाही शिकवलं, हा आपल्यापासून निर्माण झालेला आहे आणि याला कुठून तरी आपल्याला बंद करावं लागेल तरच या मार्गामध्ये आपण परिवर्तन करू शकतो आणि त्या परिवर्तन कधीही करू शकत नाही. आणि कोणी म्हणेल बाबांनी असं सांगितलं, बाबांनी तसं सांगितलं, कोणी या संदर्भात बैठक आपण बोलायला तयार आहोत किंवा आपण त्या समक्ष चूक कोणत्याही एका बाजूने होत नसते, हे मात्र सत्य आहे. आणि म्हणून एखाद्या सेवकाच्या घरी चर्चा बैठक किंवा हवन कार्यक्रम असलं तर आपण का बरं जात नाही? इतका भेद आपल्या मार्गातच सेवकातच आपण का बरं करत असतो? ज्याच्या कृपेमुळे आपण सुखी झालो आहोत, ज्याच्या कार्यासाठी आपण भेदभाव करीत आहोत, असे का? या प्रकारचा गैरसमज सेवकांनी आपल्या मनातून बाहेर काढावा. परमात्मा एक मार्गात म्हणजे मानव धर्मात विभाग किती असले
तरी प्रत्येक विभागात सेवक तीच विनंती करतात। हे लक्षात असू द्या। परमात्मा एक मार्गामध्ये कितीही विभाग असले तरी मार्ग एकच आहे। कोणता? परमात्मा एक। धर्म एकच आहे, मानव धर्म, त्याचे प्रतीक एकच आहेत, भगवान बाबा हनुमानजी। आता समोर काय आहे याच्यात? प्रत्येक विभागात सेवक तीच विनंती करतात, तीच प्रार्थना करतात, तीच कार्यप्रणाली आहे। तेवढ्याच फुकाचे तीर्थ करतात, एकाच प्रकारे हवन करतात, एकाच प्रकारे चर्चा बैठक करतात। मग एवढे विभाग कशासाठी आहेत? सेवकात मतभेद कशासाठी? सेवकात मतभेद कशासाठी? प्रत्येक विभागात महान तेगी बाबा जुमदेजी यांच्या मार्गदर्शनातील सेवक आहेत। प्रत्येक विभागात महान तेगी बाबा जुमदेजी यांच्या मार्गदर्शनातील सेवक आहेत। मग परमात्मा एक मार्गात आपण सेवक नियमाबाहेर कार्य का करत आहोत? मग आपण परमात्मा एक मार्गात नियमाच्या बाहेर कार्य का करत आहोत? आज सर्व सेवकांना जागण्याची वेळ आली आहे। पण एक विचार करा, महान तेगी बाबा जुमदेवजींनी परमात्मा एक मार्गात काढलेल्या संस्थांची परिस्थिती कशी आहे? परमात्मा एक मार्गात महान तेगी बाबा जुमदेवजी यांनी काढलेली संस्थांची परिस्थिती कशी आहे? परमात्मा एक मार्गातील संस्थांच्या परिस्थितीला जिम्मेदार परमात्मा एक मार्गातील सेवकच आहेत। परमात्मा एक मार्गातील संस्थांच्या परिस्थितीला जिम्मेदार परमात्मा एकच मार्गातील सेवक आहेत। मंडळी, आपल्याला परमात्मा एक मार्गातील परिस्थितीला जिम्मेदार हा परमात्मा एक मार्गातील सेवक आहे। आणि म्हणून म्हटलं आहे की आज आपल्याला सर्वांना जागण्याची वेळ आहे। आपण आज म्हणतो, परंतु बाबा जुमदेवजींनी त्यावेळेस म्हटलं होतं की सेवक जाग सेवका जाग। का म्हटलं होतं? जाग सेवका जाग, जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो होएगा। बाबांनी आधी सांगितलं होतं आणि आज आपण म्हणतो हे मात्र सत्य आहे। कारण बाबांना माहिती काही प्रमाणात आहे, कारण बाबा यांनी एका भगवंताची प्राप्ती केली होती आणि त्यांनी या सेवकांना संदेश दिला। म्हणून सेवकांना जागण्यासाठी बाबांनी सांगितलं की सेवक जो जागेगा सो पाएगा और जो सोएगा वो खोएगा। मानव लाख चतुराई करेगा लेकिन मानव को सत्य पर ही जागना होगा। म्हणून म्हटलं आहे की आपला कार्यक्रम 25 तारखेपासून 25 मे 2020 पासून तर 25 मे 2021 पर्यंत आणि एक्स्ट्रा जो कार्यक्रम आपण 12-13 दिवसाचा दिलेला आहे, या कार्यक्रम ज्यांनी आनंद घेतला असं म्हणणार नाही की प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, परंतु मार्गातील प्रत्येक सेवकाला या कार्यक्रमाची आवश्यकता आहे। माझ्या कुटुंबाला सुद्धा या कार्यक्रमाची आवश्यकता आहे, सर्वांनाच कार्यक्रमाची आवश्यकता आहे। म्हणून मी प्रत्येकाला म्हणू शकत नाही, जो अनुभवी असेल तरी त्यालाही आवश्यकता आहे, जो मार्गदर्शक असेल त्यालाही आवश्यकता आहे, जो अध्यक्ष सदस्य कुठलाही संस्थेचा असेल त्यालाही ह्या संपूर्ण कार्यक्रमाची आवश्यकता आहे। एकदा कार्यक्रमाचा आस्वाद किंवा या लाभ घ्या आणि मग काय होते याच्यातून सांगा। आणि ज्यांनी घेतलं ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत। परिपूर्ण कोणी शिकलेला आहे? मी सुद्धा शिकलेला नाही। छोट्या मोठ्या चुका प्रत्येकाकडून होतात, परंतु विस्तारित आपण चर्चा केलेली आहे। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता, हे सर्व गोष्टी लक्षात घेता आपण सर्वांनी, आणि म्हणून आपण या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या ठिकाणी चर्चा करीत आहोत। म्हणून या कार्यक्रमाची आवश्यकता हे लक्षात घ्या, हे या कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घ्या। आणि माझे कुठे चुकलं तर मला नक्की सांगा, कारण तुमच्याकडून मला शिकण्यासाठी खूप काही आवश्यकता आहे। परमात्मा एक मार्गात एकता झाली पाहिजे, म्हणून आपल्या मधील किती सेवक समोर येऊ शकतात? परमात्मा एक मार्गात एकता झाली पाहिजे म्हणून आपल्यामधील किती सेवक समोर येऊ शकतात? आपल्या समोर आलेल्या प्रश्नांना आपण किती प्रमाणात सोडवू शकतो? आपल्या समोर आलेल्या प्रश्नांना आपण किती प्रमाणात सोडवू शकतो? सेवकांनी आपल्या मार्गात एकता झाली पाहिजे यासाठी आपण सेवकांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटते।
एकमेकांना परमात्मा एक मार्गाविषयी मार्गदर्शन केले पाहिजे। सेवकांनो, आपल्याकडे अजूनही वेळ आहे, अजूनही आपल्याकडे वेळ आहे। वेळेचा महत्त्वपूर्ण अभ्यास करा, वेळेचा महत्त्वपूर्ण अभ्यास करा। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सन 1980ला मार्गदर्शन केले होते की देश के नागरिक सत्य के लिए जाग जाए, इस देश के नागरिक सत्य के लिए जाग जाए। युग परिवर्तन हो रहा है, सत्ययुग, त्रेता युग, द्वापर युग और कली युग के बाद घूमकर सतयुग आ रहा है। इस युग परिवर्तन के आने वाले प्रलय में, इस युग परिवर्तन के आने वाले प्रलय से जो मानव सत्कर्म करेगा वही बच पावेगा। इसीलिए इस देश के नागरिक अपने जीवन में सत्य, मर्यादा और प्रेम का पालन करके मानव जीवन सफल बनावे। पुन्हा लक्षात घ्या, बाबा जुमदेवजी यांनी 1980ला मार्गदर्शनामध्ये महत्त्वपूर्ण एक संदेश दिलेला आहे आणि हा संदेश लक्षात घ्या। इस देश के नागरिक सत्य के लिए जाग जाए, युग परिवर्तन हो रहा है, सतयुग, त्रेता युग, द्वापर युग, कलयुग के बाद घूमकर सतयुग आ रहा है। इस युग परिवर्तन के आने वाले प्रलय से जो मानव सत्कर्म करेगा वही बच पावेगा। इसीलिए इस देश के नागरिक अपने जीवन में सत्य, मर्यादा और प्रेम का पालन करके मानव जीवन सफल बनावे। आणि म्हणून या लक्षात प्रत्येकाला आलंच असेल की आपल्याला जर प्रलयातून वाचायचे आहे तर आपल्याकडे आपले सत्कर्म आवश्यकता आहे। तो मी असो, माझा परिवार असो, म्हणजे माझ्या परिवारातील माझी आई, माझे वडीलधारी मंडळी, माझी पत्नी, माझे मुलं, म्हणजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे। जसं मी आहे, माझा परिवार आहे, म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी, माझा मुलगा, माझी पत्नी, माझी आई, माझे वडील सर्वांची एक जिम्मेदारी आहे सत्यकर्म करण्यासाठी। आणि जो सत्यकर्म करेल म्हणून खोट्याचा आधार घेऊ नका। आणि खोटं जर तुमच्यामध्ये जर बंद झाला असेल, खोटं सर्वात मोठं लक्षात ठेवू जा, माणूस खोटं बोलते। जर खोटं जर बोलणं बंद झालं असेल तर सत्य तुमच्याजवळ राहील, आणि खोटंच बोलणं बंद केलं नसेल तर सत्य राहणार नाही। आणि म्हणून सत्य कर्म करा, खोटं कर्म नको करा। आणि सत्य कर्म करण्यासाठी माणसाजवळ सहनशीलता, मानव धर्माची शिकवण, सत्यमर्यादा, प्रेम पाहिजे। आणि म्हणून म्हटलं आहे बाबांनी, सत्यमर्यादा प्रेम का पालन करके मानव जीवन सफल बनावे। या कार्यक्रमाच्या अंतिम प्रकरण एकतेसाठी भीक पाहिजे या प्रकरणाच्या शेवटच्या या पॅराग्राफमध्ये एक संदेश एक लक्षात घ्या। परमात्मा एक मार्गातील सेवकांना जागण्याची वेळ आली आहे। उठा, जागे व्हा, शिकवा, संघटित व्हा। तत्व, शब्द, नियम व बाबाचे आदेश अंमलात आणा। सत्य, मर्यादा, प्रेमाचे पालन करून कुटुंबात व सेवकात एकता कायम करा, हीच सर्वांना माझी नम्रपणे विनंती। परमात्मा एक मार्गातील सेवकांना जागण्याची वेळ आली आहे। उठा, जागे व्हा, शिकवा, संघटित व्हा। तत्व, शब्द, नियम व बाबाचे आदेश अंमलात आणा। सत्य, मर्यादा, प्रेमाचे पालन करून कुटुंबात व सेवकात एकता कायम करा, हीच विनंती, हीच नम्र विनंती। म्हणून म्हटलं एकतेसाठी भीक पाहिजे। म्हणून मंडळी, अशा प्रकारे आपला कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यक्रमाच्या अंतिम प्रकरण आज दिनांक 8 जून 2021 रोज मंगळवारला यावेळी हा ठिकाणी समाप्त अंतिम प्रकरण करीत आहोत। मंडळी, याबरोबर शेवटचा कार्यक्रम, आपल्या कार्यक्रमातील अंतिम प्रकरण समाप्त झाला आणि शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन आपण शमसिकपणे उद्याच्या कार्यक्रमामध्ये करू आणि जयघोष करून आपलं सायंकाळच्या प्रार्थनेसह आपला कार्यक्रम पूर्ण करू। तर मंडळी, आजच्या
म्हणजे काल आपण सर्वांनी कालच्या कार्यक्रमात नमस्कार केलं, कॉमेंट्स केलं, सहकार्य केलं, याबद्दल सर्वांना मी नमस्कार करतो आणि सर्वांचे मी आभार मानतो. ज्यांनी प्रश्नांची उत्तरं पाठवली त्यांना सहपरिवारांना नमस्कार आणि आभार मानतो. आजच्या कार्यक्रमामध्ये एक प्रश्न ठेवत आहे. सदर कार्यक्रमामध्ये आज आपण कोणता दुआ ठेवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय अर्थबोध मिळाला, 2 वाक्यामध्ये आपण आपले मनोगत मांडावं. या ठिकाणी 2 वाक्यामध्ये आपलं मनोगत 2 वाक्यामध्ये व्यक्त करावं आणि या ठिकाणी आपण थांबत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणात झालेल्या चुकीबद्दल मी भगवान बाबा हनुमानजीला मी माफी मागतो. मानते गुरुजीला माफी मागतो. मातोश्री आई वाराणसी यांना माफी मागत आहे. उपस्थित शिवसेना कुमार कुमारिकांना माफी मागतो. वाणीला विराम देतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो. नमस्कार.